पण पुढच्या आपल्या सत्राकडे जाऊया. तर प्रेरणा जिथनं घेतली आणि ज्यांना ही अत्यंत प्रिय होती अनेक राष्ट्रपुरुषांना, अशी भगवद्गीता, आणि त्या भगवद्गीतेचा अभ्यास आपण करत आहोत. तर त्यासाठी आज आपल्या केंद्रामध्ये आलेला आहे आर्य. तर आर्यकडनं आपण ऐकूया तो कुठला एक श्लोक आहे, त्या श्लोकावर स्वाध्याय करूया. नमस्कार, माझं नाव आर्य कुलकर्णी आहे. मी सेंट विन्सेंट हायस्कूलमध्ये 8वीत शिकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे भगवद्गीतेचा एक श्लोक. हा श्लोक 41 वा श्लोक आहे आणि हा दुसरा अध्यायामधला आहे. श्रीकृष्ण उवाच व्यावसायात्मिका बुद्धी रेखेय कुरु मंदना बुद्धी बहुशाख हि अनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. हा श्लोक आहे. तर ह्याच्यावरनं आपल्याला काय शिकायला मिळतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे अर्जुनाची. जेव्हा गुरु द्रोणाचार्य कौरवांना आणि पांडवांना शिकवत होते तेव्हा त्यांनी म्हणलं की आपण परीक्षा घेऊयात दोघांची, कौरव आणि पांडवांमधली. ते तीर ह्याची परीक्षा होती, स्किल ॲरोची स्किल परीक्षा होती. त्यांनी एक झाडाला आपण सांगितलं की तुम्ही कौरव आणि पांडव तुम्हाला काय काय दिसतंय झाडावर. त्याच्यावर एक पोपट बसला होता झाडावर. तर मग बाकी सारे म्हणले की आम्हाला फळं दिसतायत, फुलं दिसतायत, शाखा दिसतायत, वेगळे अजून हे दिसतायत. पण अर्जुन जो होता तो म्हणला की मला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. तर आपल्याला ह्याच्यामधनं हे शिकायला मिळतं की जे आपण काम करतोय ते एकावरच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि जर आपण कृष्णाची भक्ती करायला जर हे केलं पाहिजे तर मग आपल्याला त्याच्यावरच प्रॅक्टिस आणि साधना हे करायला पाहिजे. हरिओम. हरिओम. फार सुंदर आर्य. हा काही सोपा श्लोक नाहीये, पण हा श्लोक आणि तू जशी अर्जुनाची गोष्ट सांगितलीस, खरं तर कोणी सांगितली भगवद्गीता? भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली, बरोबर. आणि युद्धाचा प्रसंग आहे आणि सर्व श्रेष्ठ असा धनुर्धर त्या काळाचा असा हा अर्जुन आहे. आणि त्याला इतका मोह आणि कन्फ्युजन निर्माण झालंय आणि त्याला ते कशा पद्धतीने तू तुझं कर्तव्य कर्म केलं पाहिजे आणि त्यासाठी काय प्री रिक्विजिट असतं हे ते सांगतात. त्यामुळे यामध्ये या श्लोकामध्ये विशेष जो भाग आहे तो व्यवसायात्मिका बुद्धी असं आलेलं. तर व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे थोडक्यात काय, तर इट इज अन इंटलेक्ट विच इज सिंगल पॉइंटेड, रेझोल्यूट, अनवेवरिंग. तिचा निश्चय दृढ आहे. मगाशी पण आपण बघितलं, केंद्र अटेंड करायचं, निश्चय दृढ असला पाहिजे. स्वाध्याय त्याच्यासाठी लागणारी तयारी, त्यासाठी करणारं प्रेझेंटेशन, निश्चय दृढ असला पाहिजे. तो जर डळमळीत असेल तर काहीच होऊ शकत नाही. अर्जुनाच्या ठिकाणी काय झालं होतं, तो निश्चय युद्धाचा डळमळीत व्हायला लागला होता, डळमळीत किंबहुना झाला होता आणि तो भगवंतांना सांगत पण होता. तर आपल्या जीवनामध्ये पण असंच असतं की अनेक वेळेला आपण जे काम करायला गेलोय ते सोडून भलतंच काहीतरी करत बसतो. तर प्रिसाइसली हेच भगवंत सांगताय की ज्याच्यासाठी तू इथे आलायस ते काम पूर्ण अटेन्शननी कर आणि असं करण्याची क्षमता स्वतःमध्ये डेव्हलप कर. आणि आता जीवनामध्ये सर्वोच्च ध्येय काय आहे, तर जीवनामध्ये सर्वोच्च ध्येय माणसाच्या इन ह्युमन लाईफ इट इज ईश्वर प्राप्ती. त्यामुळे व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे दॅट इंटलेक्ट विच क्लिअरली अंडरस्टँड्स की सेल्फ रिअलायझेशन और गॉड रिअलायझेशन इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. ह्युमन बिईंग्स व्हेरी डिफिकल्ट. हा निश्चय होणं सुद्धा खूप अवघड आहे, पण ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशा पद्धतीने समजवतायत. आणि मग हे करण्यासाठी काय करायला पाहिजे तुला, तर तुला योग्य कर्म केलं पाहिजे. सो योग्य कर्म करताना त्याच्या मागच्या धारणा तुझ्या योग्य पाहिजे
आणि असं करता करता तुझ्या बुद्धीला अशा पद्धतीने वळण तुला देता येईल असं पण त्याच्यात अभिप्रेत आहे. आणि असं वळण ज्या बुद्धीला आहे विथ अ फर्म रेझोल्युशन ऑफ गॉड रिअलायझेशन, तीच बुद्धी अल्टिमेट कर्मयोग आणि कर्मयोगात न करता करता ईश्वराचा साक्षात्कार करून घेऊ शकते. किती वेळा? काय म्हणतो आर्य? माझ्याकडे एक उदाहरण पण आहे त्यांना. जसं सांग आपण की. हो कुंडींना पाणी घालतो झाडांना, तसंच त्याचं जे हे ना शाखा आणि यांना सगळ्यांना पाणी मिळतं, तसं आपण पण जर साधना केली तर आपल्याला पण सगळं मिळतं. करेक्ट. सो इट नीड्स अ रिझॉल्व्ह, राईट? की मी उपासना माझी करणार, मी दिवसात जे काही माझा अर्धा तास आहे मी नक्की ईश्वराचं स्मरण करणार, शांत बसणार, माझी ध्यान उपासना त्याच्यामध्ये मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. फार महत्वाचं आहे पण अवघड पण आहे. त्यामुळे इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि त्या श्लोकामध्ये प्रिसाइसली हेच म्हटलंय की एखादी व्यक्ती खूप डेडिकेटेड असू शकते पण तिचा पर्पज हा कधीच गॉड रिअलायझेशन किंवा सेल्फ रिअलायझेशन असेलच असं नाहीये. सो दोन्हीमध्ये डिफरन्सेस आहे. So just having a sharp intellect or a focused intellect is not what भगवान श्री कृष्ण is saying over here. त्यांचं म्हणणं काय आहे? दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. व्यवसायात्मक बुद्धी कशाला म्हणलेलं आहे? की जी परमेश्वर प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील आहे, अशी बुद्धी म्हणलेली आहे. इट इज हार्ड पण वी हॅव टू लर्न, वी हॅव टू अंडरस्टँड, वी हॅव टू ट्राय. कारण प्रयत्न नाही केले तर याच्यामधला मार्ग आपल्याला कळतच जाणार नाही. सो एखादा चोर असेल, तो चोर म्हणजे अगदी मनापासून चोरी करत असेल, मग त्याची बुद्धी निश्चयात्मक आहे. इट इज डिसाइसिव्ह. त्याला नक्की माहिती आहे कुठलं घर, तिथे कधी लोक असणार आहेत, कधी घरफोड करायची आहे, काय त्यातनं चोरायचं आहे. पण याचा अर्थ त्याची बुद्धी व्यवसायात्मक नाहीये, हे लक्ष घेतलं पाहिजे. कारण चोरी करून ईश्वर प्राप्त होईल असं त्याच्या बुद्धीचं काही ओरिएंटेशन नाहीये. चुकून सुद्धा त्याला असं वाटत असेल तर ते अगदी साफ चुकीचं आहे. कारण धर्माला अनुसरून ते त्याचं आचरणच नाहीये. त्यामुळे हेच भगवंत अर्जुनाला या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे एक सुंदर आहे, म्हणजे जसं तू अर्जुनाच्या कथेचं उदाहरण सांगितलं तसंच फिजिक्सचं प्रिन्सिपल आहे की सनरेज तसं बघायला ते स्कॅटर्ड असतात, पण कॉन्सन्ट्रेट करायचं असेल त्याला तर आपल्याला मॅग्निफाईंग ग्लास मधनं जर बरोबर प्रकारे आपण होल्ड केली तर सिंगल पॉइंटेडनेस आपण अचीव्ह करू शकतो. तो बुद्धीचा फिल्टर आणि चित्ताचा फिल्टर हा अशा पद्धतीने असावा असं सांगण्यात आलेलं आहे. शेवटी अर्जुनाच्या ठिकाणी फार मोठा घोर प्रसंग आहे, त्यामुळे असं सहजच अरे ह्याला मोह झाला वगैरे म्हणायचं नाही, तसा हा भागच नाहीये. पण त्याच्या ठिकाणी प्रचंड घोर प्रसंगात आता अनेक कन्फ्युजन्स मनामध्ये निर्माण झाल्यामुळे मी युद्धच करणार नाही असं तो म्हणतोय. पण भगवंत त्याला सांगतायत की अरे तुझं कर्तव्य कर्म हे युद्ध करणंच आहे. तू क्षत्रिय आहेस, तू त्याला जर चुकलास, त्याला जर तू सामोरा गेला नाहीस तर त्या केसमध्ये ईश्वर प्राप्ती ही लांबच राहील. त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेली परिस्थिती, आपल्याकडे असलेली साधन सामग्री, आपल्याकडे असलेली सगळी शक्ती बुद्धी ही त्यांनीच आपल्याला दिलेली आहे. त्याचंच स्मरण आपण करावं आणि त्यामधनच आपण हा प्रयत्न करत राहावा असं या सर्व श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ते काय म्हणतात तिथे म्हटलंय की बहुशाखा ही अनंताश्च असं म्हटलंय की त्याच्यामध्ये ते असेही सांगतात की अरे जर एखाद्याची बुद्धी ही ईश्वरनिष्ठ नसेल, ती ईश्वर प्राप्तीसाठी ओरिएंटेड नसेल तर त्या व्यक्तीची बुद्धी त्याला अविवेकी असं म्हणलेलं आहे. त्याला अनेक फाटे फुटतात. आणि मग अनेक फाटे फुटले की अरे हे करू का नको करू, हे बरोबर केलं का चुकीचं केलं, मला आत्ता वेळ आहे का आत्ता वेळ नाहीये, मी आता कुठे जायचं का कोणीतरी मला सांगेल. एव्हरी टाइम देर इज कन्फ्युजन अँड कन्फ्युजन अँड कन्फ्युजन. सो हे अवॉइड करता कसं येईल? साधनेने करता येईल, निश्चयात्मक बुद्धी करून करता येईल आणि त्याला हळूहळू डिसिप्लिननी व्यवसायात्मक करून हायेस्ट गोल आमच्या जीवनामध्ये हेच ध्येय असेल, त्यासाठीच आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करू. कुठलीही गोष्ट सोडायला सांगितलेलं नाहीये जी बरोबर आहे ती, हे लक्षात घ्या. युद्ध करायला सांगितलं, युद्ध कर युद्ध कर युद्ध कर असं सांगितलंय. त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि ते करता करता, धर्माचं आचरण करता करता, योग्य पद्धतीने ईश्वराचं स्मरण करता करता, उपासना करता करता, अशा पद्धतीने जीवनाचं सर्वोच्च ध्येय नक्की प्राप्त करून घेऊ शकतोस असं सांगितलं. ज्ञानेश्वरीच्या फार सुंदर ओव्या आहेत इथे, त्या तुम्हाला कळतील कदाचित. सिंपल आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी असं म्हटलंय, म्हणजे ही इतकी इझिली दिसत नाही. दुर्लभ सद्बुद्धी, चांगली बुद्धी, जी परमात्माची अवधी, म्हणजे ज्याला ईश्वर प्राप्तीच करून घ्यायची आहे, अशीच ती बुद्धी ओरिएंट झालेली आहे. जैसा गंगेजी उदधी म्हणजे समुद्र, निरंतर म्हणजे गंगा समुद्रामध्ये विलीन होते, तसा या बुद्धीला विलीन ईश्वरामध्ये व्हायचंय. समुद्रासारखा तो अथांग पसरलेला आहे आणि तिचा एकमेव प्रवाह, ऑल ओरिएंटेशन नदीचं कुठे असतं? समुद्राकडे असतं. बुद्धीचं कुठे झालं पाहिजे? ईश्वराकडे झालं पाहिजे असं ते सांगतात. सो व्हेरी ब्युटिफुल. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी पण आहेत, पण बहुशाखाही अनंताश्च तर ते शेवटची ओवी सांगते. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. येरी ते दुर्मती जे बहुधा असे विकारती. दुर्मती म्हणजे काय? जिला बऱ्याच फाटा शाखा फुटलेल्या आहेत, ते तिला कन्फ्युजन मध्ये जाते आणि विकार निर्माण करतात. कन्फ्युजन, मोह, अनेक प्रसंग वेगवेगळे जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात, जे नंतर निस्तरता सगळा वेळ त्याच्यात जाऊ शकतो. तेथे निरंतर रमती असं म्हणले की असं जर झालं तर तिथे काय असतो? अविवेक. तर विवेक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य ह्यामधलं बरोबर योग्य गोष्ट निवडून त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करण्याची शक्ती. आणि अविवेक म्हणजे बरोबर उलटीकडे. अभ्यासाला बसला की खेळाची आठवण, खेळायला गेला की अभ्यासाची आठवण, केंद्राला आला की मित्रांची आठवण, मित्रांकडे गेला की केंद्राची आठवण. कन्फ्युजन असं होऊ द्यायचं नाही, असं ते सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. तर बघत जाऊया. फार सुंदर आर्य. असंच आपण वेगवेगळ्या श्लोकांवरती येत जा आणि स्वाध्याय पण प्रेझेंट करत जा. ओके.